शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण हळद पिकामध्ये उत्पन्न वाढीसाठी हळद कशी लागते याबद्दल जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर 30, 35, 40 क्विंटलपर्यंत जर हळदीचं उत्पन्न काढायचं असेल तर सुरुवातीपासून जर आपण शेवटपर्यंत चांगलं नियोजन केलं तर आपल्याला निश्चितच तेवढं उत्पन्न अपेक्षित होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता हे प्लॉट बघू शकता तुम्ही। या प्लॉटची सध्याची कंडिशन कशी आहे, एक नंबर अशी हाईट पण आहे, पानाची साईजसुद्धा चांगली आहे आणि आपल्याला जे उत्पन्नासाठी जे फुटवे लागतात हळदीला ते फुटव्याची संख्या पण आपण बघू शकता। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, एका हळदीला जवळपास 5-5, 6-6 फुटवे आहे। तर या फुटव्याच्या संख्या बघू शकता। जर आपल्या हळद पिकामध्ये सुद्धा जर अशा प्रकारे फुटव्याची संख्या असतील आणि आपल्या हळदीची सुद्धा जर क्वालिटी अशी असेल तर आपल्याला सुद्धा निश्चितच अपेक्षित उत्पन्न होऊ शकते। ज्या शेतकऱ्याची हळद ही थोडीशी डाऊन आहे किंवा थोडीशी हलकी आहे त्या शेतकऱ्यांनी इथून जे समोरचे जे वॉटर सोल्युबल जे विद्राव्य खते आहे त्याचा योग्य नियोजन व्यवस्थापन करून वेळोवेळी जे खतं लागतात त्या खताचा वापर करून आपल्या हळद पिकामध्ये जे उत्पन्न वाढवता येईल ते वाढवावे। धन्यवाद।